नमस्कार, मी आज तुम्हाला साबुदाणा वडा कसा करायचा हे दाखवत आहे. तर चला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपल्याला 2 वाटी साबुदाणा भिजू घालायचा आहे आणि संध्याकाळीच भिजू घालायचा आहे. त्यानंतर बटाटे उकडून घ्यायचे आहेत 2. मी अशा प्रकारे बटाटे उकडून किसून घेतले आहे. हिरवी मिरचीचं आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे, ती पण याच्यामध्ये टाकायची आहे आणि उकडलेले बटाटे आणि थोडा शेंगदाण्याचा कूट टाकून असं सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित प्रमाणे मिसळून घ्यायचे आहे. आणि ते असं चांगल्या प्रकारे एकजीव करायचे आहे. आणि ते एकजीव झाल्यानंतर तुम्ही 2-3 थेंब पाण्याचे सुद्धा टाकू शकता. अशा प्रकारे मिश्रण तयार झाल्याच्या नंतर हाताला थोडे तूप लावून आपल्याला साबुदाणा वडे तयार करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे थोडं सारण घेऊन असे गोल फिरवत असे आपल्या गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि अशा आकाराचे आपल्याला साबुदाणा वडा तयार करायचे आहेत. आणि तुम्ही साबुदाणा जर आदल्या दिवशी भिजू घातला तर तो खूप चांगला फुगतो आणि त्यामुळे आपले साबुदाणा वडे पण खूप छान होतात. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व साबुदाणा वडे तयार करून घेत आहे. हे बघा, खूप छान तयार केला आहे. चला आता पुढचे तयार करूया. अशा प्रकारे मी सगळे साबुदाणा वडे गोल फिरवत तयार करून घेतले आहे. आणि उपासाला तुम्ही हे साबुदाणा, आपण खिचडी तर नेहमीच खातो, पण एका दिवशी तुम्ही साबुदाणा वडा नक्की करून बघा. आणि त्यानंतर आपल्याला हे तूप किंवा तुमच्याकडे जर शेंगदाणा तेल असेल तर ते तुम्हाला तापवत ठेवायचं आहे. त्यानंतर आपण हे साबुदाणा वडा एक त्यामध्ये सोडत आपल्याला मध्यम आचेवर चांगल्या प्रकारे खरपूस तळून घ्यायचे आहे. बघा, खालून रंग आल्याच्या नंतर आपल्याला परत त्याचा पलटी करायचा आहे आणि वरच्या बाजून सुद्धा आपल्याला परत तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे बघा, तळून घेतल्याच्या नंतर कलरसुद्धा खूप छान आला आहे आणि आपले साबुदाणा वडा तयार झाले. हे बघा, खूप छान कलर आला आहे. त्यानंतर मी राहिलेले सुद्धा साबुदाणा वडे तळून घेत आहे आणि ते सुद्धा अशा प्रकारे आपल्याला छान प्रकारे तळून घ्यायचे आहे. आणि अशा प्रकारे आपला झटपट हा साबुदाणा वडा तयार झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते पण सांगा. धन्यवाद.